बस डेपोमध्ये बस साफसफाईसाठी चालकाने वॉशिंग रॅम्पवर बस लावली, मात्र हँडब्रेक न लावल्याने ही बस रॅम्पवरून खाली घरंगळत येऊन त्यात अधिकाऱ्यांच्या 2 गाड्यांचं नुकसान झाल्याची घटना जळगाव बस डेपोमध्ये घडली आहे आणि या घटनेत कोणीही जखमी झालं नसलं तरी मोठा अनर्थ टळला असं म्हटलं जात आहे। जळगाव बस डेपोमध्ये एसटी मंडळाच्या बसची देखभाल तथा दुरुस्ती करण्यात येत असते। यासाठी चालक एसटी बस रॅम्पवर उभी करत असतो। अशाच घटनेत आज सायंकाळच्या सुमारास चालकाने बस रॅम्पवर लावली आणि खाली उतरला, मात्र यावेळी चालकाने बसचे ब्रेक लावून बस उभी न केल्याने रॅम्पच्या उतारावरून ही बस सरळ खाली घसरून आली आणि समोर उभ्या असलेल्या 2 कारवर जोरात आदळल्याने या दोन्ही कारचं नुकसान झालं आहे। यामध्ये एक कार ही विभाग नियंत्रक यांचीही होती। या घटनेला विभाग नियंत्रक भगवान जगनौर यांनी दुजोरा दिला आहे। या घटनेबाबत एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी किरकोळ नुकसान असल्याचं सांगत बाईट देण्यास नकार दिला आहे। मात्र झाल्या घटनेनं अनर्थ टळला असला तरी अशा घटनेकडे एसटी मंडळाने गांभीर्यानं घ्यायला हवं। अनर्थ मोठा झाला असता तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवासी वर्गात उपस्थित केला जात आहे।